रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी। आज आपण मी तुम्हाला ना एक फुल फर्निश एक चांगला आणि सुंदर असा फ्लॅट दाखवतोय, ज्या फ्लॅटमध्ये आपल्याला ओपन पार्किंग असणार आहे आणि फ्लॅट जो आहे तो साधारणतः 20 वर्ष जुना फ्लॅट असणार आहे। पण फ्लॅट हा खूप सुंदर आणि खूप चांगला आहे, कारण की ह्याच्यामध्ये जे फर्निचर वर्क केले ते खूप सुपर आणि चांगल्या पद्धतीचं आणि मजबूतीचं केलेलं असणार आहे। हे तुम्ही सेफ्टी डोअर बघू शकता, किती सुंदर आणि किती चांगला बनवलेला आहे। सेफ्टी डोअर नंतर तुमचं मेन हा आपला एंट्री आहे। ह्या मालकांनी काय केलेलं आहे, ह्या फ्लॅटमध्ये जो फ्लॅट आहे तो कम्प्लिटली इंटेरियर डेकोरेशन चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं केलेलं आहे आणि सजवलेलं आहे घर। जर तुम्ही बघू शकता खाली फरशा वगैरे ज्या आहेत ते त्यांनी स्वतःच्या पैशानं बदली केलेल्या आहेत। अधिक वरती जर तुम्ही बघितलं तर फॉल सेलिंग हे पूर्ण घराला त्यांनी केलेलं आहे आणि त्याच पद्धतीचं जर हे घर बघितलं तर साधारणतः हे 700 कार्पेटचं घर असणार आहे। आणि जे कॉम्प्लेक्स आहे हे रुनवाल इस्टेट नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे तुम्ही ठाण्याला जे आरमॉल आहे त्या आरमॉललाच लागून असणारं हे घर असणार आहे। आत्ता सध्या आता आपण हे जे शूट करतो हे पावसाळ्याच्याच वेळेत करतो। तुम्ही बघू शकता बाहेर पाऊस चालला आहे, त्यामुळे जरी आपण हे टॉप फ्लोअरवरती फ्लॅट आहे, बिल्डिंग ग्राउंड प्लस 8 माळ्याची बिल्डिंग आहे, तर आपण सध्या जे घर बघतो हे 8व्या माळ्यावरचं असणारं घर आहे आणि घर हे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे। हे जे मूवेबल फर्निचर आहे हे मूवेबल फर्निचर हे मालक घेऊन जाणार आहेत, पण जे काही फिक्स फर्निचर आहे ते सगळं फिक्स फर्निचर तुम्हाला आहे तसंच मिळणार आहे। अशा पद्धतीचा हा 700 फुटाचा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फ्लॅट आहे। ठाणा स्टेशनपासून हा जो फ्लॅट आहे हा साधारणतः तुम्हाला एक 6 किलोमीटर अंतरावरती आहे। मागच्या साईडला फ्रंट साईडला गेलात तर तुमचा घोडबंदर रोड आणि असणारं मेट्रो स्टेशन हे तुम्हाला एकदम 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे। आणि हे जर तुम्ही बघितलं तर हे तुमचं डायनिंगचा स्पेस असणार आहे, जो असं खूप मोठा आणि प्रशस्त असं तुम्ही डायनिंग बघू शकता। ह्याच्यामध्ये मेन चांगली गोष्ट हीच आहे की ह्याच्यात तुम्हाला 2 बेडरूम्स आहेत आणि 2 बेडरूम्समध्ये दोन्ही तुमचे बेडरूम्स आहेत ते मास्टर बेडरूम असणार आहेत आणि हे बटरफ्लाय टाईप केलेलं आहे, म्हणजे एका साईडला एक बेडरूम आणि दुसऱ्या साईडला एक बेडरूम आणि इथे मध्ये असणारं तुमचं डायनिंग सेट आणि तुमचं मग किचन जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला तुमचं किचन असणार आहे, म्हणजे हॉलच्या शेजारी तुमचं किचन आहे। किचनमध्ये पण ह्या मालकांनी खूप चांगल्या पद्धतीनं मॉड्युलर असं दोन साईडला असं जर किचन बघितलं दोन्ही साईडला त्यांनी कडाप्पे वगैरे लावून सगळं पद्धतशीर असं हे घर बनवलं आहे। आत्ता हे मालक इथे राहत आहेत, नेट अँड क्लीन आणि खूप सुंदर। वरतीपर्यंत जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कुठेही लिकेज वगैरे पण इथे 100% दिसत नाही। आत्ता हा आपण व्हिडिओ पावसाळ्यामध्ये काढतोय। तर हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट जर बघितलं तर पाठीमागच्या साईडला जर तुम्ही गेलात तर ढोकळी कोलशेत रोडही ह्याला कनेक्टेड असणार आहे आणि घोडबंदर रोड पण एका साईडला घोडबंदर रोड आणि एका साईडला ढोकळी कोलशेत रोड, अशा दोन्ही लोकेशनच्या मध्यवर्ती हे घर असणार आहे। आणि ह्यांनी सजवताना ते खूप चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर हे जे फ्लोरिंग आहे हे फ्लोरिंग पण त्यांनी असं वुडन फ्लोरिंग टाईप मस्त आणि सुंदर अशा पद्धतीचं यांनी बनवलं आहे। इथं जर बघितलं तर ड्रेसिंग टेबल अधिक बेडची साईज जर तुम्ही बघितली आणि किंवा बेडरूमची साईज जर बघितली तर बेडरूमची साईज पण प्रशस्त आणि मोठी आहे, म्हणजे बेड लागूनही ह्या साईडला पण जवळजवळ 2-4 फूट जागा आहे, ह्या साईडला पण 3 फूट जागा आहे। अधिक हे जे इथं त्यांनी जे हे खिडकीच्या शेजारी जी जागा बघितली तिथे एक माणूस आरामशीर झोपू शकतो इथपर्यंत यांनी हे कडापे वगैरे सेट करून इथे अशा पद्धतीचं हे बनवलेलं आहे। आणि तुम्ही त्या साईडला जर बघितलं तर ते तुमचं वॉर्डरोब दिलेलं आहे। वॉर्डरोब तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीनं आणि ह्याच्यात पण यांनी इंटेरियर डेकोरेशन पूर्णपणे फ्लॅटला केलेलं आहे, म्हणजे फॉल सिलिंग वगैरे सगळं काम झालेलं आहे। सगळ्यात चांगलं यांनी हे असं केलेलं आहे, हे फर्निचर मॅच व्हावं म्हणून त्यांनी हा जर आपण दरवाजा बंद केला तर हे तुमचं फर्निचर पूर्णपणे ह्या फ्लॅटला इकडनं मॅच होईल। अधिक इथे तुमचं बाथरूम आहे ऑलरेडी, पण यात आपल्याला बाथरूम जाणवत नाही, कारण त्यांनी हे सगळं इंटेरियर इथं मॅच करायचं होतं। तर इथले असणारं त्यांचं वॉशरूमची जी सुविधा आहे त्यांनी ह्या फर्निचरला हे साजेसी आणि त्याला ते सगळं चांगलं वाटावं म्हणून त्यांनी ह्या साईडला एक बाथरूम आहे। ते बाथरूमची साईज जर बघितली तर जुनी आहे, हा जुन्या हिशोबाने कार्पेट असणारं हे घर असणार आहे। तर ह्याची हे बाथरूमची साईज आहे जी चांगल्या मोठ्या प्रमाणात ही साईज याची आहे। फ्लॅट जर बघितला लोकेशन वाईज बघितलं तर एका साईडला तुम्हाला मानपाडा लोकेशन येतं आणि दुसऱ्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुमचं ढोकळी कोलशेत रोड ढोकळी लोकेशन येणार। त्याच्या शेजारी जे पुढे गेलात तर मनोरमा नगर नावाचं एक एरिया आहे, त्या मनोरमा नगर एरिया पण इथनं जवळ आहे। जर हे लोकेशन जर आपण बघितलं तर शाळा स्कूल कॉलेज
ह्या सगळ्या सुखसुविधांसाठी आणि ज्या लोकांना घोडबंदर रोड टच घर हवं असणार आहे की बाबा ट्रॅफिकचे त्रास नको किंवा मला लगेच इमिडिएटली घोडबंदर रोड मिळावा, त्या व्यक्तींसाठी हे सगळ्यात चांगली जागा असणार आहे. शाळा, ज्या लोकांना शाळा, हॉस्पिटल्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींची जवळ घर आणि रोड आणि मेट्रो, आता ह्याचं मेट्रो जे स्टेशन असेल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 मिनिटाच्या आत आरमॉलचं जे मेट्रो स्टेशन आहे ते ह्या फ्लॅटला कनेक्टेड असणार आहे. तर आता परत हा आपला शेवटचा मुलांचा बेडरूम जर म्हटलं तरी चालेल. हा मुलांचा बेडरूम आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर त्यांनी इथे स्टडी टेबलसाठी ही जागा आहे. ह्या साईडला त्यांना वॉलड्रॉपसाठी जागा दिलेली आहे आणि हे त्यांनी ह्या पद्धतीचं डिझाईन करून परत तुमचा हा बेडरूम आहे. आणि सेम ज्या आपण पलीकडल्या बेडरूमला जी गोष्ट बघितली होती तीच तुम्हाला इथे सिटिंगसाठी परत खाली स्टोरेजसाठी अधिक वरती सिटिंगसाठी एक माणूस झोपेल इतकी जागा आहे. आणि ह्या याच्यातनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसणारा हा नजारा जो आहे तो तुम्ही लोढा डिलाईट करून म्हणून खूप लांब वाटतं. अधिक ह्या साईडला जर बघितलं तर हा ढोकळी नाका असणार आहे. आणि हे कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये जर तुम्ही तसं बघितलं तर स्विमिंग क्लासेस चालतात. एवढं मोठं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम अशा पद्धतीचं सगळ्या ॲम्युनिटीज सहित हे घर असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये पण जर आपण बघितलं तर इथे पण त्यांनी हे इंटेरियर यांचं मॅच व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी इथे पण एक टॉयलेट बनवलेलं आहे, जे बाथरूम म्हणतो तुम्ही. हे बाथरूम ह्या अशा पद्धतीचं त्यांनी डेकोरेटिव्ह सगळं काम केलं. हे सगळं काम यांनी स्वतः केल्यामुळे ह्याच्यात त्यांनी ते जे ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी आणि कपडे वाळवायला पण इथे त्यांनी मोठी जागा आहे. ती जागा तुम्ही बघून घ्या, किती मोठी जागा आहे चांगली. आणि तिथेच तुम्ही कपडे वाळायला किंवा वॉशिंग मशीन हे सगळं तुम्ही तिथेच, एसीचा डक्ट वगैरे पण तिकडेच ठेवलेला आहे. तर आपण जर ह्या कॉम्प्लेक्समध्ये बाकी दुसरे जर रॉ फ्लॅट तर रॉ फ्लॅटच्या किमतीमध्ये आणि ह्या किमतीमध्ये तुम्हाला थोडा फरक नक्की जाणवेल. कारण की ह्या फ्लॅटचे जे ओनर्स आहेत त्यांचं थोडं डिमांड ॲज कम्पेअर टू बाकी फ्लॅटपेक्षा थोडंसं जास्त आहे. कारण की त्यांनी फ्लोरिंगपासनं सिलिंगपर्यंत हा सगळा बदलाव ह्या फ्लॅटमध्ये केल्या कारणानं याची जी किंमत आहे यांनी आपल्याला कोट करताना 1,25,00,000 रुपये सांगितलेले आहेत. पण जर तुम्हाला हे घर आवडलं आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आपण त्याच ओनरसमोर समोर मालकांसमोर बसून त्याच्यात कमी करण्याचा 100% प्रयत्न करू. कारण इंटेरियर डेकोरेशनचं काम म्हणा किंवा ह्या फ्लोरिंग सिलिंग जे काम केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी जरा चांगल्या बनवल्या कारणानं त्यांचं डिमांड पण त्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे. तर जर तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये खरोखर इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला नक्की फोन करा, मी हा फ्लॅट दाखवतो. आणि हवं तर मग बघितल्यानंतर तुम्ही ठरवा की ह्याला ती किंमत द्यायची किंवा नाही द्यायची. मला असं वाटतं की हा जाण्या येण्याच्या हिशोबाने, कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने, बाजूला तुम्ही गेला तर आरमोलवरून तुम्हाला बेस्टची बस आहे, तुमची सिटी फ्लोची बस आहे, ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनची बस आहे, शेअर ॲटोज आहे आणि तुमचं आरमॉल म्हणा किंवा ह्या साईडला गेलं तर डीमार्ट म्हणा किंवा मग तुमचं नमो सेंट्रल पार्कचं गार्डन म्हणा, ह्या सगळ्या इथं ज्या सुखसुविधा आहेत ह्या सगळ्या फ्लॅटच्या आजूबाजूला असणार आहेत. तर तुम्हाला हा इंटरेस्ट असेल, हा फ्लॅट बघायचा असेल तर हा फ्लॅट नक्की मी दाखवू शकतो. तुर्तास मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.